या प्राथमिक प्राणायामाबरोबरच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, परिस्थितीमध्ये किंवा वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेल्या तापमान बदलाला वातानुकूलित यंत्रांचा वापर न करता सामोरे जाण्यासाठी पुढील अभंगात प्राणायामाचे काही विशिष्ट प्रकार सांगितलेले आहेत. उष्ण काळी उष्ण काया बहु संतप्त जालिया, अर्धचंद्र ऊर्ध्व कीजे क्रिया पवन सहजे, होय शीतळता प्राणे मग संतोष पावणे, शीतकाळी सिते त्वचा उपाये हा पिडिल्याचा, पिंडीचा तो अर्धे सूर्ये पंडित साधने तो ऊर्ध्व होये, तरी न लागे प्रावरण कथा अग्नी ही प्रमाण, क्षुधा काळे क्षुधा पिडी तरी तयासी हे जोडी, की जे 17वी दोहन देही वारे भूक तहान, होय सहज निचाड नाही भोजनांची चाड, ऐशा पवन अभ्यासी काळ वंचना काळाशी, व्हावे अमर म्हणूनी भावधरी अंतःकरणी, आत्मज्ञानी ऐसे रीती नित्य साधनी आहे ती, इति पावन प्रकरणी हरी गुरु समर्पण, नाही साधन आहे कोण उगा बोला बोली खूण, तुका विप्र म्हणे खेळ सिद्ध सहज सकळ. चंद्रभेदी प्राणायाम हा उन्हाळ्यात करण्यासाठी आणि सूर्यभेदी प्राणायाम हा हिवाळ्यात करण्यासाठी सांगितला आहे. हे दोन प्राणायाम योग्य प्रकारे केले तर आपल्याला बाह्य उपकरणांची गरज लागत नाही. चंद्रभेदी प्राणायाम आणि सूर्यभेदी प्राणायाम कसे करायचे हे पुढे सांगितले आहे. चंद्रभेदी प्राणायामात पूरक डाव्या नाकपुडीने तर रेचक उजव्या नाकपुडीने करायचा आहे. सर्वप्रथम पद्मासनात बसून मान आणि पाठीचा कणा ताठ ठेवावा. हळूहळू डाव्या नाकपुडीने पूरक म्हणजे श्वास आत घ्या. पूरक झाल्यावर दोन्ही नाकपुड्या बंद कराव्या आणि जरा वेळ कुंभक करावा. कुंभक करतेवेळी जालंधर म्हणजेच कंठ संकुचित करून हनुवटी छातीला चिकटवावी आणि मूलबंध म्हणजे डाव्या टाचेने गुदद्वारावर हलका दाब ठेवून नाभी आत ओढून घ्यावी. आता रेचक म्हणजे श्वास उजव्या नाकपुडीने सोडावा. हे एक चक्र होते असे 12 वेळा करावे. याचे फायदे म्हणजे शरीरास शीतलता येते, पित्त कमी होते, राग कमी होतो, ताण तणाव कमी होतो, स्मरणशक्तीसाठी लाभदायक, त्वचा रोगावर गुणकारी, हृदय विकारावर नियंत्रण मिळवता येते. सूर्यभेदी प्राणायामात पूरक उजव्या नाकपुडीने तर रेचक डाव्या नाकपुडीने करायचा आहे. बाकी सर्व चंद्रभेदी प्राणायामासारखेच करायचे आहे. सूर्यभेदी प्राणायामाचे फायदे म्हणजे शरीर तेजस्वी होते, वात आणि कफ संतुलित राहतो, शरीरातील गरमी वाढून वात आणि कफाचा नाश होतो, चेहऱ्यावरील सुरकुत्या जातात. हाच पवन आपल्याला आपल्या तहान भुकेपासून सुद्धा आराम देऊ शकतो. त्यासाठी चंद्राच्या 17व्या कलेचे दोहन करायचे, म्हणजे त्याच्या कडेपासून दूध काढायचे आणि त्या दुधाने आपली तहान आणि भूक शमवायची. कशी? तर भूक आणि तहान हे प्राणाशी निगडीत आहेत. आपल्याला माहित आहेच की वेगवेगळ्या कार्यामुळे प्राण हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. श्वास बाहेर टाकणे हे प्राण करतो. श्वास आत घेणे, अन्न पाणी आत घेऊन अन्नाशयातून खाली खाली ढकलत नेणे ही क्रिया अपान वायू करतो. प्राण अपानांच्या या गतीत भूक आणि तहान निर्माण होते आणि त्याची शांती पण होत असते. आपला कंठ हा विहिरीप्रमाणे असून
त्याला झऱ्याप्रमाणे छिद्र असतात. 2 नाकपुड्यांचे मिळून एक छिद्र, कानांच्या आतील घशापर्यंतची 2 छिद्र, जिभेच्या बाजूला तोंडाकडील मोठे छिद्र, श्वासनलिका आणि अन्ननलिका यांची 2 छिद्र, ब्रह्मरंध्र नावाचं एक छिद्र, याला सप्तपद असं म्हणतात. जेव्हा आधी सांगितल्याप्रमाणे पाठीचा कणा ताठ ठेवून चित्त एकाग्र करून अभंगामध्ये सांगितलेले प्राणायाम केले असता आपल्या शरीराला शुद्ध प्राणवायू मिळतो आणि तो थेट मेंदूपर्यंत जातो. त्यामुळे भूक आणि तहान यावर नियंत्रण ठेवायला जमते. जाता जाता याला 17वी दोहन मधील चंद्राची 17वी कला काय आहे हे समजून घेऊ. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला पूर्णत्व प्राप्त होते, म्हणजे पौर्णिमा ही चंद्राची 15वी कला असते. पौर्णिमेनंतर चंद्राचा पूर्णत्वाचा दिवस दिवसेंदिवस लय होत जातो आणि एक दिवस चंद्राला शून्यत्व प्राप्त होते. त्याला आपण अमावस्या म्हणतो. अमावस्येला चंद्राच्या सर्व कला समाप्त होतात. ही चंद्राची 16वी अवस्था आहे. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या 16 कला होतात. चंद्राची 17वी कला म्हणजे अमावस्या संपल्यानंतरची आणि प्रतिपदा सुरू होण्यापूर्वीची प्रथम दृश्य सूक्ष्म अवस्था. वास्तविक यावेळी अवकाशात चंद्र आणि सूर्य बरोबर असल्यानं चंद्राची ही 17वी सूक्ष्म अवस्था आपल्या डोळ्याला प्रत्यक्ष दिसू शकत नाही. या सूक्ष्म दशेचे काल्पनिक दर्शन म्हणजे चंद्राची 17वी कला. याचप्रमाणे सुषुमा नाडी म्हणजे देखील इडा आणि पिंगळा नाडीचा संयोग आहे. सुषुम्ना नाडीचे हे सामर्थ्य समजून आपण पवन अभ्यास केला तर आपली तहान भूक देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पण यासाठी काही अटी आहेत. आपल्या अंगी तसे गुण असायला हवेत. ते गुण आपण करतो त्या कर्मावर ठरतात. याबद्दल ते आपल्या अभंगात म्हणतात, ज्ञानी तपस्वी महंत भक्तिनिष्ठ अलंकृत, नाही संगाचे व्यसन विषयाचे नाही ध्यान, काम क्रोधा जे वेगळे सदा शांतीचे जे पुतळे, निराभिमानची ते त्यजी काम निषेधाते, तया ज्ञान हे कळावे इतरांसी न कळावे, तुका विप्र हे ज्ञान गुरु भक्तासी प्रसन्न. पवन अभ्यास करणारा योगी कसा असतो याबद्दल संत तुका विप्र पुढे म्हणतात, गुरु भक्त कथारंगी नाचे संतांची या संगी, निंदा स्तुती करो कोणी नाही जयाची या मनी, अभिमान नाही जया ज्ञान सांगावे हे तया, लाभ अलाभी जो स्थिर सुख रूप निरंतर, योग्य ऐसिया सहज तुका विप्र म्हणे निज. हे 2 अभंग म्हणजे योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या साधकातील गुण आहेत. साधकाने कसे असावे याबद्दल योगशास्त्रामधील पुढील सूत्रांद्वारे अगदी विस्ताराने सांगितले आहे. आपण ते थोडक्यात पाहू. यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयोष्टावंगनी, अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहायमा, शौच संतोष तपहा स्वाध्यायेश्वर प्राणिधानानि नियमः. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगांची 8 अंगे आहेत. यमाचे अनुष्ठान करावेच लागते. नियमांचे पालन जेवढे शक्य आहे तेवढे करावे. प्रत्याहार करणे आवश्यक आहे. तर आसन आणि प्राणायाम हे ज्याने त्याने आपल्या प्रकृतीनुसार करावे. ध्यानधारणा आणि समाधी हे अंतरंग साधने असल्याने त्यांचे अनुष्ठान आवश्यक आहे आणि ते पूर्णत्वाने झाले पाहिजे.
आता आपण यम आणि नियम कोणते आहेत, त्याचा थोडक्यात अर्थ काय हे पाहूया. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम आहेत. अहिंसा म्हणजे आपल्या शरीराने, वाणीने आणि मनाने इतर कोणालाही दुःख होऊ नये असे वर्तन करणे म्हणजे अनुक्रमे कायिक, वाचिक आणि मानसिक अहिंसा. सत्य आपल्याला असलेले ज्ञान दुसऱ्यांना व्हावे म्हणून आपण व्यक्त होत असतो. सत्यव्रताचे आचरण म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जशी माहीत आहे किंवा समजली आहे तसाच बोध आपल्या वागण्याने, बोलण्याने इतरांना व्हावा. अस्तेय म्हणजे खऱ्या आवश्यकतेपेक्षा अधिक विषयांचा उपभोग न घेणे. ब्रह्मचर्य म्हणजे भिन्नलिंगी अथवा समयलिंगी व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीमधील गुणश्रेष्ठतेमुळे तिच्या सहवासात आदरयुक्त आनंद वाटणे हे नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला होणारा आनंद सात्विक असतो. परंतु यात जर वासनानंद रूपी परिणामी भावाचा संयोग झाला तर ब्रह्मचर्य वृत्ताचा भंग होतो. अपरिग्रह अनावश्यक विषय आणि त्यांच्या साधनांचा संग्रह न करणे. शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर, प्राणिधान हे नियम आहेत. शौच म्हणजे शरीर स्वच्छ ठेवणे आणि मन पवित्र ठेवणे. संतोष म्हणजे रसनेंद्रियावर नियमन ठेवणे. तप म्हणजे वातावरणाचा परिणाम सहन करत त्यावर मात करत इंद्रिये स्वाधीन ठेवणे. स्वाध्याय म्हणजे बुद्धीला सूक्ष्मता आणि शुद्धता प्राप्त करून देणाऱ्या शास्त्रांचा अभ्यास करणे. ईश्वर प्रणिधान म्हणजे मी जे काही करत आहे ते ईश्वराला म्हणजे निसर्गाच्या जतनासाठी आणि वाढीसाठी करत आहे या भावनेने प्रत्येक कार्य